वेलकम बॅक टू अवर यूट्यूब चॅनल. आता तुम्ही बाहेर बघू शकता इतका सारा अंधार आणि पाऊस धो 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 चालू आहे. माझ्या वरची जागा इग्नोर करा कारण कपडे सगळीकडेच निवाळत घातलेत. कशा आत मस्त असेल मजेत असेल अशी अपेक्षा करते. चला तर आपण भेटत इकडे. आणि हे दोन माझे पिल्ले बघा, मोबाईलचा टीव्हीचा आवाज एवढा वाढवला आहे की काय विचारूच नका. तर तुमच्याकडे पण हीच कंडिशन झाली तर कपडे जागोजाग हिवाळत घालायचे. चला तर आता असं ब्लॉग चालू केलेला आहे. हा माझा इग्नोर करा फेस अगदी लाल पडलाय किचनमध्ये. आणि थोडासा आवाज कमी कर ना, थोडासा कर ना कमी. एवढा वाढवला बिट्टो, फास्ट फास्ट अजून कमी. हां 2 मिनटं. तर गाईज खूप पाऊस आहे. काल गावावरून आले, तुम्ही माझा लुक बघितला असेल. गावाच्या वातावरणात आणि इकडच्या सिटीच्या वातावरणात खूप सारा चेंजेस असतो, खूप सारा फरक पडतो वातावरणामध्ये आणि त्या नेचरमध्ये. सो मी काल रात्री 10:30 पावणे 11ला आले. त्याच्यानंतरची गडबड चालू झाली माझी की दुसऱ्या दिवशी सोमवार, शाळा आणि या गोष्टी सगळ्या. आणि मग कपड्यांची इस्त्रीपासून बॅगा भरणं, टाइम टेबल सगळं काय अभ्यास राहिला का ते बघणं. त्यातल्या त्यात हर्षूचा अभ्यास केला पण दुसरीकडेच केला गेला, असं झालं. बऱ्याच गोष्टी घडल्या. आणि तिथून आल्यानंतर गावाकडचे कपडे, इकडचे कपडे, बराच पसारा होतो. 1 दिवस जा, 2 दिवस जा किंवा अर्धा दिवस जा, घर लॉक करून गेलं ना, बापरे. पावसाच्या वातावरणामध्ये तर अगदी बुरशी प्रत्येक गोष्टीला चढते. कितीही तुम्ही क्लीन करून जा किंवा काही जा, तर अगदी बुरशी बिरशी चढून रिकामी झाली. तुम्ही अगदी किचन क्लीन करून पण छोट्या आपल्याकडून म्हणण्यापेक्षा लाईक मॉइश्चर पकडतात ना, त्यावेळेस बुरशी चढते. सो आल्यानंतर रात्री फक्त पिल्लांचं आवरलं, उद्याचा टिफिन काय द्यायचं ते ठरवलं. आणि त्यानंतर मग झोपून घेतलं. तरी 12 वाजले बेडशीट चेंज करेपर्यंत. अगदी एक दिवस घरी कोंडलेला असला ना तर पूर्ण घर बंद होऊन जातं. सो बेडशीट चेंज केलं, कपडे सुकत घातले, बाकीचे कपडे भिजत घातले जे गावाला यूज केले होते. मातीमध्ये खूप सारी माती लागलेली, ते कपडे वेगळे करून भिजत घातले. आणि त्यानंतर झोपे गेले. झोपल्यानंतर सकाळचा जो दिवस उजडला ना, नाही म्हटलं तरी पूर्ण कामं पेंडिंग होतीच तशी. रात्री काय मला इतकं आवरता आलं नाही. सो मी आत्ता आवरलं. आणि आत्ता आवरल्यानंतर आत्ता म्हणजे दिवस माझा पूर्ण त्यामध्येच गेला आवरण्यामध्ये. त्यामुळे दुपारपासून काय ब्लॉग शूट केला नाही. आणि पाऊस इतका आहे ना की दक्षला आणायला न्यायला पण मला गाडीवर इतकी थंडी वाजत होती. अक्षरशः गाडी हलत होती, कुडकुडी भरली होती. जितकी काल गावाला मला वाजली नाही तितकी आज मला वाजली. 2 मिनटं बेटा. येस यू कॅन गो अँड टेक इट. आणि मग थांब ना. आणि आता मग डायरेक्ट स्वयंपाक आवरलाय. स्वयंपाकामध्ये जेवण काय केलंय ते दाखवते मी डायरेक्ट, कारण की नाही बटाटा नाहीये. बघ ना तिथे जाऊन थांब ना बाळा 2 मिनटं. सो पटकन असं दक्षला घेऊन आले 7 वाजता ट्युशनवरून. म्हटलं चला आज माझ्या फॅमिलीसोबत ब्लॉग स्टार्ट करायलाच पाहिजे, कारण डेली मी तुमच्यासोबत शेअर करते तर ते मला आवडतं आहे आणि तुम्हाला आवडत असेल आय होप. आणि बऱ्याच जणांचे मेसेज येतात, कमेंट्स येतात, तर त्या सगळ्यांना खूप मनापासून थँक्यू की तुम्ही माझे मेसेज आणि माझ्या ब्लॉगची डेली वाट बघत असता की ताई आम्ही कधी ब्लॉग पडतो आणि बघतोय असं होतं. तर मला मेसेज करतात हे पर्सनली. सो थँक्यू सो मच त्यांना. सो आता मला ब्लॉग शूट करताना आलं तर म्हटलं चला माझी फॅमिली वाट बघत असते की माझ्या डेलीमध्ये काय रुटीनमध्ये चाललं आहे किंवा काय XYZ काय असेल ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला तर आता स्वयंपाक झाला आहे. जस्ट मी ताटं वगैरे घेऊन ठेवली. पिल्लांनाच थोडासा हा आवाज दिला, कारण की माहिती आहे का पूर्ण दिवसाचं शेड्यूल आणि ह्या गोष्टी ना करता अक्षरशः थकवा जाणवतो. आणि आता तुम्ही म्हणाल काय थकवा, तर जी लेडीज असते ना खरंच तिलाच माहिती असतं की यार घरात सगळं A to Z गोष्टी बघून करणं किती थकवा जाणवतो. पिल्लांना यांनाच म्हटलं मी पटापट पापड तळते तर तुम्ही तेवढं सामान घेऊन जा, म्हणजे लाईक ग्लास आणि चम्मच वगैरे, ग्लास पाणी आणि चपाती वगैरे सगळं तिथं घेऊन ठेवा हॉलमध्ये, म्हणजे आपण जेवू. तर आता माझं पिल्लू दुपारी झोपलं नाही. आम्ही दुपारी फुल डे वेळ अभ्यास केला. मी रिकामा वेळ होता तर अभ्यास घेतलाच, कारण उद्या डिक्टेशन टेस्ट आहे आमची आणि टीचरचा कॉल आला होता. सो चला आता जेवतो. जेवणामध्ये काय मेन्यू येते तुम्हाला शेअर करते, कंटिन्यू करा. चला रे बिट्टू जेवायला पटकन. चला पटापट चला पिल्लांना पण माझ्या भूक लागली आहे जाम. तर मस्त अशी वाटाणा फ्लावर आणि काय म्हणतात त्याला, वाटाणा फ्लावर आणि बटाट्याची भाजी, वरण, भात, पापड आणि छान अशी चपाती इकडे बनवली. सो आता जेवण करून घेतो आणि भेटूयात. आणि हा माणूस आहे ना, हा माणूस इतका बडबड करत असतो ना फोनवरती, बाप रे बाप. इरिटेड या टकलूला मी इरिटेड आहे. चला काय आता भांडी घासते. जेवण तर झाले माझं आणि हे सगळं काढून वगैरे पण ठेवले. आता तुम्ही बघू शकता इतकी सारी भांडी पडलेली, तर ती मला घासायची आहेत, वॉश करायचे, किचन क्लीन करायचे, गॅस घासायचा आहे आणि बरंच काही. तर चला भेटूयात भांडी वॉश केल्यानंतर. आपण पुन्हा एकदा बोलूयात थोडंसं 10-15 मिनटं आणि त्यानंतर तुमच्याशी मी भांडी घासल्यानंतर बोलते पुन्हा एकदा.
तर काही जस्ट असं किचन वगैरे क्लीन झालंय, मस्त गॅस वगैरे क्लीन केला असा मस्त छान असा. आणि तुम्हाला सांगते मी पहिली गोष्ट बॅक साईडच्या कॅमेऱ्याने दाखवते, एक मिनटं. स्वच्छ केलं ना गॅस म्हणा, किचन वरला म्हणा किंवा सिंक म्हणा, हे किती रात्रीचं स्वच्छ केलं तिचं ते स्वच्छ केलं. आणि करतोच आपण स्त्रिया ह्या सगळ्या गोष्टी, आपण अजिबात असं घाण ठेवत नाही. आणि तरी काय प्रॉब्लेम आहे ते सांगू, मला गेल्या 2 दिवसात आला. म्हणजे सिंक आहे ना जे आपलं खालचं, म्हणजे तो पाईप असतो तो आपण गरम पाणी वगैरे टाकून किंवा कासिड सोडा वगैरे टाकून क्लीन करतो. पण मला प्रॉब्लेम असा झाला, पण ते बेसिंग क्लीन करतो. पण जो खालचा पाईप आहे ना, तो आपण गरम पाणी किंवा कास्टिंग सोडा वगैरे टाकला ना, तो सुद्धा जातो. पण जो मेन आपलं कनेक्शन असतं ना बिल्डिंगचं, जे पाईपचं ते कनेक्शन अक्षरशः सगळ्यांची लाईन एकच असते, त्यामुळं आपलं सगळं कनेक्शन त्यामध्ये सोडलं जातं. आणि तसंच माझं ते कनेक्शन तिथं येणे अगदी जाम झालं होतं. तर ते मला क्लीन करणं जमणारच नव्हतं, कारण की मला कळलं पण नाही की तिथे जाम झालं आहे म्हणून. मी इकडनं वरतून पाणी ओतते गरम, आणि ते पाणी मला कळेनाच रिटर्न कुठून फिरतं येते. अक्षरशः वैतागली मी. आणि शेवटी प्लंबर बोलवला. प्लंबरला पहिल्या दिवशी आला रात्रीचा, त्यावेळेस आणि पण फक्त मी जे केलं तेच केलं. म्हटलं भाभी पाणी जातं आहे आता. तर मी म्हटलं ठीक आहे, म्हणून मी काय त्या दिवशी भांडी घासलीच नाही. म्हटलं तर खूप ओलं झालं होतं खाली, त्यामुळे मी त्याला हात पण नाही लावला. म्हटलं दुसऱ्या दिवशी डायरेक्ट दुपारने तर सिंकमध्ये गेले, भांडी घासायला घेतली. आणि ती भांडी घासल्यानंतर अक्षरशः परत पाणी आलं. आणि मग काय विचारूच नका, मला इतका वैताग आला. मग तसंच ठेवलं. 2 दिवस मी बाथरूममध्ये भांडी घासली. आणि मग त्याच्यानंतर परत त्या भैयाला बोलवलं आणि त्याला म्हटलं की त्यानेच माझं किचनचं काम सगळं, जेव्हा घराचं रिपेअर झालं तेव्हा त्यानेच केलं. मग त्याला सगळं माहिती, माझा पाईप कुठून गेला आहे, कुठल्यातून गेला. लास्ट टाईम माझ्या किचनला तुम्ही व्हाईटवालं होल बघत असं ना, ते बरोबर त्यांनी मागच्या वेळेस काढलं की इथूनच पाईप गेला आणि बरोबर पॉईंट फोडला आणि तेवढीच फरशी फोडली आणि तिथूनच पाईप माझा लिकेज झाला होता भिंतीतून. आणि भिंतीतून पाणी येत होतं, अक्षरशः किचन असं तळ्यासारखं तुंबायचं. म्हणजे खूप जुन्या बिल्डिंग असल्यामुळे, कन्स्ट्रक्शन असल्यामुळे आतमध्ये पाईप गंजलेले असतात, ते आपल्याला कळून येत नाही. पण ते भिंतीत पाईप लिकेज झालेला त्या माणसाने काढला होता. सो आता मग त्याला म्हटलं असं, मग त्याने आतमध्ये माझं, आता मी फरशी गेल्या वर्षीच्या 2 वर्षापूर्वी फरशी टाकली, तर त्या फरशीमध्ये मी आतमध्ये माझ्यात मला दाखवते, म्हणजे आता तर सगळं सामान ठेवलं मी तिथं मी त्या फरशीला, म्हणजे फरशी नव्हती तिथे टाकत ते लोक. तर मी त्यांना सांगितलं सिंकच्या खाली पण छान फरशी टाका, म्हणजे मला कुठलंही सामान तिथं व्यवस्थित ठेवता येईल. म्हणून त्यांनी मला टाकून दिली. पण त्यांनी टाकताना अशी टाकली की पूर्ण फक्त हा पाईप आहे ना तेवढाच जागा होल ठेवला आणि बाकी सगळं सिंकचे तिथून कटरने कट करून फरशी बसवली, अगदी पॅक, की पाईपच हलायला जागा नाही अशी बसवली होती त्यांनी फरशी. त्यामुळे तो पाईप पण हालत नव्हता. भैयाने फरशी फोडली आणि त्यातलं सगळं काही कचरा, ऑइल वगैरे, ऑइल म्हणजे नाही का तेलकटपणा जो खाली झाला होता तो काढला, कास्टिंग सोडा टाकला, गरम पाण्याच्या 5-6 बादल्या टाकल्या, त्यानंतर कुठं तो कचरा गेला. तरी पण मला अजून पण भीती वाटते की मी त्यात काम करू का नको, पाणी खाली येतील की नाही, कारण की थकले होते मी अक्षरशः. लिकेज झाल्यानंतरचं, ओव्हरफ्लो झाल्यानंतरचं पाणी असू देत हो, पण जे खरकट पाणी येत होतं ना आणि ते स्मेल येत होतं ना, हुंदडा देऊन मरायला झालं होतं मला. आणि त्यामध्ये मग दुसऱ्या दिवशी प्लंबर आला, गावाला जायच्या दिवशीची गोष्ट. मग तो आल्यानंतर सगळं क्लीन करून आम्ही निघालो. 10 वाजता, आम्ही 10:30ला आम्ही निघालो. म्हटलं विचार करा सकाळी ती लवकर किती उठलं होतं, प्लंबर किती वाजता आला होता. खूप गोष्टी घडल्या. आणि त्यात नशीब काही नाश्ता वगैरे नव्हता, कारण आषाढी एकादशी होती. सो असं घडलं माझ्या बाबतीत 2 दिवस. त्यामुळे ते ब्लॉग शूट मला करताच आले नाही. अक्षरशः चिडचिड झाली होती माझी. मग थोडंसं रिफ्रेश होण्यासाठी मी नव्हते जाणार गावाला, पिल्लं गेली होती आणि मग मी पण गेले. म्हटलं चला जावं पिल्लांसोबत, नाही तर परत पिल्लं तिकडं मी इकडं मन नाही लागत. आणि सॅटर्डे संडे हे पण म्हटले की सॅटर्डे गर्दी खूप असते, मग संध्याकाळी यायला जमेल नाही माहीत नाही, मग एकटी राहण्यापेक्षा म्हटलं चला मी पण जाते. आणि गेल्यानंतर प्लॅनिंग काहीच नव्हतं, कसल्याच गोष्टी घडत नाही. अचानक जे घडलं ते घडलं. लावणी चालू होती, चला म्हटलं त्यांच्यामध्ये जाऊन मस्त भात लावणीचे एन्जॉय वगैरे केले. ते ब्लॉग तुम्ही बघितले, कसे वाटले नक्कीच सांगा. तर असा काहीसे दिवस संपवते मी इथंच. आता म्हणजे मी तुम्हाला सांगण्याचे हेतू, आपण जरी किचन किती वरतून स्वच्छ केलं तरी सिंकमध्ये आठवड्यातून एकदा गरम कडकडीत पाणी टाकत जा, की जेणेकरून जो तेलकटपणा साचलेली घाण वगैरे असते ना, ती जरा जळून साचून वगैरे खाली जात जाईल. किंवा महिन्यातून 15 दिवसातून तो कास्टिंग सोडा भेटतो. आता मी आणलं होते पॅकेट, हायड्रॉलिकच्या शॉपमध्ये भेटतं, तिथून ते तुम्ही ते टाकत जा. आता मला तो अनुभव आला पहिल्यांदा, त्यामुळे तुमच्यासोबत पण शेअर करते की 15 दिवसातून आणि ते कास्टिंग सोडा गरम पाणी होतं, अगदी पाईप क्लीन होऊन जातो. आणि असं स्वच्छता करा. आपण वरतून तर भरपूर करतो, पण ही पण स्वच्छता तितकीच गरजेची, नाही तर आपल्याच अंगलट येतं आणि आपल्यालाच खूप सारा त्रास होतो. त्यातल्या त्यात माझ्या आवडीने मला खरंच खूप मदत केली. आणि माझं चेहऱ्यावरचे, जी मला मदत अशी नाही करत, ते मला मदत माझ्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन म्हणण्यापेक्षा थकवा बघून मला ते लगेच स्वतः मदत करतात. त्यामुळे मला त्यांना सांगायची गरज पडत नाही की मला मदत करा. आणि ती खरी गरज असते मला मदत करायची, आणि तीच मला खरं हवं असतं
की त्यांनी बघितल्यावरती भांड्याचं एवढं सिंक भरलेलं होतं आणि खाली पाणी गळतं आणि हे मी काढते स्वतःहून त्यांनी काढलं, त्यामुळे मला काही वाटलं नाही एवढं, म्हणजे सगळी घाण वगैरे. तर जिथे कौतुक करायचं तिथं केलंच पाहिजे, बरोबर वाटतंय ना तुम्हाला पण? तर बघायला कमेंटमध्ये सांगा. आणि ह्या छोट्या छोट्या गोष्टी आपण क्लीन करायच्या करत जावा. असंच मी माझ्यासोबत जे अनुभव घडतील ते तुमच्यासोबत शेअर करते. तर चला, आजचा दिवस माझं सगळे काम करण्यात गेला आहे. एक दिवस गेली तरी अक्षरशः घर खराब होऊन जातं. पावसात बुरशी चढतेच, मग तिथे काही असो, छोटंसं भांडं असो, तेलकट विलकट वगैरे त्या गोष्टी घडतातच. तर क्लिनिंग किती महत्त्वाची केली तरी आतली सखोल जी क्लिनिंग असते ती महत्त्वाची. पण आता बाथरूम म्हणाल तर बाथरूममध्ये आपण आंघोळ वगैरे करतो, तोंडात पाय धुतो, त्यामुळे गरम पाणी कंटिन्यू जात असतं, त्यामुळे ते तुंबण्याचा जास्त प्रश्न येतच नाही. प्रश्न येतो तो कुठं? इथं. फक्त बाथरूममध्ये काळजी काय घ्यायची, आपले हेअरफॉल होत असेल तर हेअर जाळी तर मोस्टली सगळ्यांची असतेच असते, पण त्या जाळीवरती जे काय कचरा असतो तो डायरेक्ट त्यामध्ये जाऊन देऊ नका. तो एक जाळीवरती असेल कचरा डस्टबिनमध्येच टाका. जर तुम्ही त्यानुसार कागद म्हणा, बोळे म्हणा, टिश्यू पेपर म्हणा, जे आपल्या कपड्यांच्या धुण्यामध्ये असतात ते जर जाऊन दिले तर अक्षरशः गट्टा साठेलच, असं नाही साठणार नाही. पण इकडचं एवढं न घाण होता. आपलं सिंकमध्ये रोजचंच तेलकटपणा, आपल्या भाज्यांची घाण वगैरे, बेसिंगला जरी जाळी असली ना तरी त्या जाळी थ्रू बारीक सारीक कचरा जातोच आणि तेलकटपणा, साय म्हणा, तुपाचं म्हणा, या सगळ्या गोष्टी जातात. त्यामुळे 15 दिवसातून हे करा, असं म्हणायचं मला. चला, इथंच ब्लॉग एंड करते. भेटूयात आपण नव्याने उद्याच्या ब्लॉगमध्ये. आजची छोट्याच आणि थोडक्यात माहिती, माझ्या अनुभव जो माझ्यासोबत घडला तो तुमच्यासोबत शेअर केला. आणि हो, लास्टला आणि शेवटला मला एकच सांगायचं आहे, माणसाच्या दिसण्यावर कधीच जाऊ नका. स्वभाव बघा आणि समोरचं वागणं बघा, त्यानंतर तुम्ही त्या माणसाला बोलत जावा, त्या माणसाला कमेंट करत जावा, त्या माणसाला काहीही बोलत जाऊन, म्हणजे काहीही बोला तुम्हाला वाटेल ते, पण पहिले प्रत्यक्षात माणूस कसा आहे, स्वभाव कसा आहे, ह्या गोष्टी बोला. माणसाच्या बघण्यावरून माणसाचा स्वभाव ओळखता कामा नाही, हे सांगेल मी शेवटला. आणि चला, आता याच्यातून समजून घ्या कोणाला हा मेसेज होता, कोणाला नाही. चला, इथेच ब्लॉग एंड करतात. भेटूयात आपण नव्याने उद्याच्या ब्लॉगमध्ये. तर आतापुरतं बाय.